तसंच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पनवेल पालिकेत अभय योजना पुन्हा सुरू करा। मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे महापौर नितीन पाटील यांना निवेदन। पनवेल महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी राबवलेली अभय योजना मार्च 31 रोजी संपुष्टात आली आहे। मात्र तांत्रिक अडचणी आणि आर्थिक ओढाताणीमुळे अनेक सामान्य नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत। या नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही योजना पुन्हा एकदा मर्यादित कालावधीसाठी सुरू करावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली पनवेलचे महापौर माननीय नितीन पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदनाद्वारे ही विनंती करण्यात आली। यावेळी फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर आणि पत्रकार विकास पाटील प्रामुख्याने उपस्थित होते। काय आहेत निवेदनातील प्रमुख मागण्या? महापौरांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी नमूद केले की गेल्या आर्थिक वर्षात अभय योजनेमुळे महापालिकेने 700 कोटी रुपयांहून अधिक कर जमा केला, जे प्रशासनाचे मोठे यश आहे। परंतु अद्यापही अनेक मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिक थकबाकीदार आहेत। सध्या थकीत करावर दरमहा 2% शास्ती दंड लावली जात असल्याने सामान्य करदात्यांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे। निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे: नागरिकांची अडचण: अनेक नोकरदार आणि गरजू नागरिक विहित मुदतीत तांत्रिक कारणांमुळे कर भरू शकले नाहीत। दिलासा देण्याची गरज: वाढत्या महागाईच्या काळात दंडाची रक्कम माफ झाल्यास नागरिकांना मोठा आधार मिळेल। पालिकेचा फायदा: योजना पुन्हा सुरू केल्यास उर्वरित थकबाकीची वसुली होऊन महापालिकेच्या उत्पन्नात अधिक भर पडेल। सकारात्मक निर्णयाची अपेक्षा: मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने मांडलेल्या या भूमिकेकडे महापौरांनी लक्ष देऊन सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे। अभय योजना पुन्हा सुरू झाल्यास पनवेलमधील हजारो मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार असून महापालिकेच्या तिजोरीतही कोट्यवधींचा महसूल जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या मागणीमुळे पनवेलमधील करदात्यांच्या हितासाठी सामाजिक संस्था आणि पत्रकार संघटना एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। तसंच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।